तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः। यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग या अध्यायाचं अष्टम अध्यायाचं चिंतन चालू आहे। चिंतनामध्ये 7 प्रश्न विचारले, 6 प्रश्नाची उत्तर दिली। 7वा प्रश्न आहे की प्रयाणकालेच कथम नियोसी नियतात्मभी। ज्या पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये अंतकरणाचा मनाचा निग्रह केलेला आहे असेच पुरुष तुला जाणतात। ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्मचाखिलम। तर हे जे पुरुष तुला जाणतात तर ते अंतकाली देखील त्यांचं ज्ञान अबाधित अभंग अखंड अशा स्वरूपातच राहतं। तेव्हा हा प्रकार काय आहे, अंतकाली तू कसा जाणला जातोस आणि अंतकाली जाणणारा तुझ्या स्वरूपाशी एकरूप कसा होतो याविषयी भगवंताला विचारला असताना त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चालू आहे। भगवान प्रथम सांगतात की अंतकाली जो पुरुष माझं चिंतन करीत या शरीराचा त्याग करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात यत्किंचितही संशय नाही। याचं कारण असं आहे की सामान्यपणे नियम असा आहे की जो मनुष्य ज्या पदार्थाचं चिंतन करीत या देहाचा त्याग करतो तो त्या पदार्थाला तो प्राप्त होतो, त्या पदार्थाच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो। हे चिंतन इथं कशासाठी, तर यासाठी की मरणकाली आपल्याला भगवत चिंतन करीत आपल्याला जर भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर सर्वच कालामध्ये आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। म्हणजे त्या चिंतनाचा आपल्या मनावर होणारा जो सूक्ष्म संस्कार, त्या संस्काराने आपल्याला मृत्यूच्या समयी देखील परमात्म्याचं चिंतन जे आपल्या अंतःकरणामध्ये मुद्रांकित झालेलं आहे, ठसलेला जो संस्कार आहे तोच त्या ठिकाणी उद्भूत होईल आणि आपल्याला परमात्म चिंतन घडेल आणि आपण पुन्हा जन्माला येणार नाही। म्हणून या ठिकाणी भगवान आणखी सांगतात, परंतु अखंड चिंतन करताना आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं की न करायचं याविषयी जर असेल तर सांगतात सर्व कालामध्ये स्मरण करायचं आणि आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो या न्यायाने यत काय स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धिम लभते नरः। आपापलं जे कर्म आहे ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं आणि ते कर्म किंवा कर्मसंबंधी असणारे जे क्षर अक्षर भाव आहेत ते सर्व परमात्मरूप आहेत। कर्म परमात्मरूप आहे, आदियज्ञ परमात्मा आहे, आदिदैव परमात्मा आहे, अध्यात्म परमात्मा आहे, कर्म परमात्मा आहे। हे सर्व अशा प्रकारची दृढ धारणा करून आपण जर कर्म केलं तर ते कर्मही करायचं, ती कर्मसुद्धा ईश्वराची पूजा होते, त्यामुळे ईश्वर प्रसन्न होतो। आणि आपल्याला असं काही नाही की आपलं कर्म करत असताना आपलं एका वेळेला एकच अंतःकरणाची वृत्ती होते म्हणून आपल्या ठिकाणी भक्ती घडणार नाही, एकतर भक्ती किंवा एकतर कर्म। पण या ठिकाणी अज्ञान कालामध्ये तुम्ही सर्व परमात्मरूप आहे असं समजून सर्व जी रूपं आहेत ती अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा, या रीतीनं हे कर्मरूपी सेवा आपण परमात्म दर्शन करीत करू शकता असं माऊलीने सांगितलं। कारण सर्व कोण आहे, मीच आहे, म्हणून ही सगळी सेवा माझीच होत आहे। या खरं तर असं आहे की त्या ठिकाणी म्हटलं कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमी यद्यत कर्म सकलम परस्मै नारायणाय समर्पयामी किंवा समर्पयेत तत्। या ठिकाणी भगवान परमात्म्यालाच मी हे सर्व समर्पण करीत आहे। अशा प्रकाराने हे जर कर्म केलं तर या कर्मामुळे परमात्मा प्रसन्न होऊन त्याला सद्बुद्धी देतो, त्याला अंतकाली परमात्म्याचं चिंतन घडतं। दुसरी एक गोष्ट सांगितली की या ठिकाणी आपण किती वेळ बाह्य पूजा करतो त्या आडंबरापेक्षाही आपलं मन, बुद्धीचा निश्चय काय आहे आणि मनामध्ये कोणत्या प्रकारचे संकल्प विकल्प आहेत। तेव्हा भगवान म्हणतात की
ज्यांनी सर्व मनाच्या क्रिया आणि बुद्धीचा निश्चय हा माझ्या संबंधानेच केलेला आहे, जे जे काही करीतो देवा आणि ते ते सेवा समर्पे, या न्यायाने जर कोणी त्या कर्माचरण किंवा कर्मानुष्ठान करत असेल तर अशा पुरुषाचा, आणि काही जरी झालं तरी ही पूजा किंवा हे भगवंताचं स्मरण मी सोडणार नाही, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत किंवा मी जोपर्यंत वात पित्त कफ दाटून आलेले नाहीत त्याच्या अगोदरच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत मी अखंड प्रामाणिकपणे भगवत चिंतन करण्याचा प्रयत्न करीन. याला म्हणायचं की बुद्धीचा निश्चय झालेला आहे. आणि ही मन आणि बुद्धी परमात्म्याला मुख्य, बुद्धीचा निश्चय पाहिजे आणि परमात्म्याला चित्ताचं चिंतन पाहिजे. अहम जो आहे तो मी परमात्म्याचा दास आहे किंवा सेवक आहे किंवा ज्ञानाच्या अंगाने मीच परमात्मरूप आहे, ही सुद्धा भक्तीच आहे. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसी असं सांगितलेलं आहे. मोक्षाची जेवढी कारणं आहेत त्याच्यामध्ये ही भक्ती श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारची भक्ती आपण जर केली तर आपला जो काही परमार्थाचा अध्यात्माचा मार्ग आहे तो योग्य दिशेनं गंतव्य किंवा प्राप्तव्य स्थानापर्यंत चाललेला आहे. यासाठी उपाय कोणता, तर एक सांगतात, लोकांना असं वाटतं की आपण 12 वर्षे तपश्चर्या केल्या अजून देव भेटला नाही, परंतु या ठिकाणी हा अभ्यास हाच उपाय आहे, पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करणं. आणि कुठपर्यंत, तर परमात्म्याचा साक्षात्कार होईपर्यंत. त्यासाठीच बुद्धीचा निश्चय आवश्यक आहे. या जन्मात मला हो किंवा अनंत जन्म झाले तरी मी परमात्म्याची प्राप्ती करून घेणार आणि तो परमात्मा मला प्राप्त होणारच, अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय असला पाहिजे. आणि असं केलेला जो पुरुष आहे, जो अखंड माझ्या सगुण स्वरूपाचं अनुध्यायन म्हणजे त्याचं अनुसंधान किंवा त्याचं ध्यान करतो, असा जो पुरुष आहे तो अत्यंत परमपुरुष असणाऱ्या परमात्म्याला तो प्राप्त होतो असं सांगितलं. हा परमात्म्याचं कसं स्वरूप आहे, कोणत्या विशेषणाने तो विशिष्ट आहे, तर त्याविषयी सांगितलं की तो परमात्मा कवी आहे, म्हणजे तो सर्वज्ञ आहे. परमात्मा हा सर्वज्ञ आहे. मुंगी की पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है, अशा प्रकारचा हा परमात्मा जो आहे एक समवायावाच्छेदे करून त्याला विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान आहे, असा हा परमात्मा कवी आहे. नंतर पुराण म्हणजे तो सनातन अनादी अशा स्वरूपाचा आहे. अनुशासितारम तो सर्व प्राणीमात्रांचं अनुशासन करणारा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता, अशा प्रकारची परमात्म्याची सत्ता ही अबाधित आहे. आणि तो अणुपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षाही महान आहे. असा सर्वांचा तो धातारा सर्वस्य धातारम, तो परमात्मा सर्वांच्या आपापल्या कर्माप्रमाणे फलदाता आहे. अचिंत्य रूप परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते मनाधिकांनी त्याचा चिंतन करता येत नाही, अशा प्रकारच्या चिंतनाच्याही अतीत असणारा परमात्मा. आणि तो आदित्यवर्णम म्हणजे सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाश असणारा आणि तमसाहा परस्तात म्हणजे अज्ञानरूपी अंधकाराच्या अतीत असणारं असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं म्हणजे आपण परमात्म्याचं चिंतन करायचं म्हणजे कसं करायचं, तर तो आपल्या ठिकाणी हा परमात्मा हा अनादी आहे. परमात्मा उत्पन्न झालेला नाही, तो अनंत आहे, तो अविनाशी आहे, त्याचा अंत कोणत्याच प्रकाराने होत नाही. तोच परमात्मा आपल्या प्राणीमात्रांना त्यांच्या कर्माप्रमाणे फलदाता आहे. तो सर्वज्ञ आहे आणि तो अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म असा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं ध्यान आपण करावं. आता हे जे ध्यान करत असताना आयुष्यभरही असं ध्यान करायचं. आणि ज्या वेळेला प्रयाणकाल प्राप्त होतो, मरणाची वेळ प्राप्त होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अत्यंत निश्चल असं मनाने, म्हणजे जे मन मृत्यूच्या वेळेला देहामध्ये जे काही वात पित्त कफ दाटून येतात, अनेक प्रकारच्या रोगांची लक्षणं एकाच वेळेला उद्भूत होतात, अशा वेळेला सुद्धा आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करून, आता हे मन स्थिर करणं सामान्य गोष्ट नाही, कारण आयुष्यभर ज्या देहाला मी असं म्हटलेलं आहे त्या देहाच्या मध्ये जेव्हा एकदम त्यांनी लिहिलं काय न मरताची ही चित्ता योगांतून हे, ज्या माणसाने काय
आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतयाची ही चित्ता, युगांतून हे. एखाद्याचं मरण पाहिलं तरी अंतकरणात खळबळ वाटते, जणू काही प्रलय काळ ओढवला असं वाटतं. तर ज्या पुरुषाला ह्या मरणाला सामोरं जावं लागतं त्याने आयुष्यभर मी दे आहे या भावनेचंच जर जोपासना केलेली असली तर त्यावेळेला ती त्या सांगितलं मरणाच्या वेळे फार होऊ लागे. मरणाच्या वेळेलाही त्याला देहासंबंधानेच विचार येतात. परंतु ज्यांनी आयुष्यभर अभ्यास केला त्यालाही हे वातपित्त कफ दाटून येतात. मृत्यूसमयी अनेक प्रकारच्या वेदना, श्वासादिकामध्ये होणारे त्रास. पण त्यावेळेलाही हा जो अनादी अनंत असणारा परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली जर श्रद्धा असेल तो परमात्मा स्वतः होऊन आपल्याला मदत करणार आहे. कालच आपण पाहिलं की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की देवा त्यावेळेला काय होईल मला माहीत नाही, म्हणून मी काय करतो तर दिली हाक वेळ येण्याआधी या ठिकाणी वातपित्त कफ देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही. सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येण्याआधी. मृत्यूच्या वेळेला हे काय होईल सांगता येत नाही. वात पित्त कफ हे देहाच्या अवसानी येतील, तेव्हा देहाच्या मरणाच्या वेळेला येतील, तेव्हा आता माझी इंद्रिये सावध आहेत त्याच वेळेला मी तुला हाक मारतो. आणि याचं कारण आहे की तूच सगळ्यांचा उत्पत्ती करता, स्थिती करता, लय करता आहे. तू भक्त वत्सल आहे आणि अकारण करुणा वरुणालय आहे. तू दया सिंधू आहे. म्हणून तू अंतकाळाला माझ्या धावून ये आणि येशील, कारण सर्व शास्त्राची याविषयी एक वाक्यता आहे. आणि तू सांगतो की अनन्यास चिंतयंतो माम ये जनः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहाम्यहम. अशी तुझी प्रतिज्ञा आहे. तूच म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भक्ताला कोणत्याही प्रकारचं शोक करण्याचं कारण नाही. अशा प्रकाराने या ठिकाणी मरणसमयी चित्ताची एकाग्रता करून आणि भक्तीचं श्रद्धेचं बल आणि त्याशिवाय योग बल म्हणजे चित्त एकाग्र करण्यासाठी लागणारी जी सामर्थ्य किंवा शक्ती ती सगळी एकवटून आणि हे योगाच्या दृष्टीने वर्णन याच्यामध्ये सांगितलं. भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य सम्यक सतम परम पुरुषम उपैती दिव्यम. या ठिकाणी कुंडलिनी शक्तीचा जो प्रवास आहे तो मूलाधारापासून तर या ठिकाणी भ्रूमध्यापर्यंत अग्निचक्रापर्यंत आणून त्या ठिकाणी नंतर तेच प्राण मूर्ध्याकाशामध्ये आणायचं. अशा प्रकारचा हा योगाचा अभ्यास आहे. म्हणजे ज्यांनी योगाचा अभ्यास केला त्याचं असणारं मरणाची स्थिती जी आहे ती या ठिकाणी सांगतात. आपण आत्तापर्यंत पाहिलं की एक पुरुष आहे ज्ञानी पुरुष. त्या ज्ञानी पुरुषाच्या मरणाची स्थिती, ज्यांनी जीवनभर अभ्यास केलेला आहे त्याच्या मरणाची स्थिती, याशिवाय जो इच्छामरणी भीष्माचार्यांसारखे आहेत त्यांच्या मरणकालामध्ये त्यांच्या असणाऱ्या अभ्यासाची कशा प्रकारची उपयोगिता असते आणि ते स्वतःच्या स्वेच्छेने हे मरण कसं स्वीकारतात आणि आपल्या मूळच्या स्वरूपाला कसे प्राप्त होतात. आणि आता हे चौथा मरणाचा प्रकार आहे. हा प्रकार आहे योगी पुरुषाचा की भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य सम्यक. असे जे पुरुष आहेत ते योग सामर्थ्याने तम दिव्यम पुरुषम, तो दिव्य असणारा पुरुष त्याला त्या दिव्य पुरुषाला ते प्राप्त होतात असं सांगितलं. आता या ठिकाणी दुसरा एक उपाय सांगतात की दुसरा एक आणखीन उपाय आहे. तो उपाय या ठिकाणी सांगतात. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं दक्षन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति ते पदं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. यत् अक्षरं वेदविदाः वदन्ति विशन्ति यत् यतयः वीतरागाः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. भगवान सांगतात अर्जुनाला या ठिकाणी आता एक वेदवेत्या, वेदशास्त्रज्ञ, विरक्त,
ब्रह्मचर्यादिकांचं पालन करणारे असे जे पुरुष असतात ते पुरुष शेवटी त्या परमात्म तत्वाला प्राप्त होतात. कोण? वेदविदाः यत अक्षरम वदन्ति वीतरागाः यतयाः यत विशन्ति यत इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत्पदम ते संग्रहेण प्रवक्षे. वेदविदाः जे वेदाचे ज्ञाते आहेत, म्हणजे वेदाच्या अर्थाचं ज्यांना खरं ज्ञान झालेले आहे त्यांना म्हणतात की वेदवेत्ते. ज्यांनी आयुष्यभर वेदाचा स्वाध्याय केला आणि त्या वेदाच्या मंत्रांच्या अर्थाचंही ज्ञान करून घेतलं. त्या एक असं सकाळी मी वाचलं की जो पुरुष वेदाचा त्याचं जरी वेद कंठात असले पण वेदाचा अर्थाचं ज्ञान नसेल तर ते निष्फल आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे त्याला फारसा अर्थ नाही. तुम्ही म्हणाल मग वेद कंठात ठेवले वायाला गेले का? फक्त त्याला काय झालं, त्याच्यापासून अदृष्ट निर्माण झालं, पण वेदाला काय म्हणायचं आहे या अर्थ त्याला कळला नाही. म्हणून वेदाचा अर्थ तुकाराम महाराज कसं म्हणतात, त्यांच्याकडं वेदाचे स्वाध्याय करणारे अनेक लोक आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा अर्थ कळून घेणं हे महत्त्वाचं आहे. असे जे अर्जुना वेदविद जरी झाला माते नेणता वाया गेला कणू सांडोनी उपनला कोंडा जैसा. माऊली सांगतात जसं कण टाकून द्यायचं आणि कोंडा घ्यायचा तसं फक्त वर शब्द घेतले आणि शब्दाच्या अर्थाचं ज्ञान करून घेतलं नाही तर त्या पुरुषाची स्थिती अशी आहे. म्हणून म्हणतात वेदविदाः. खरं तर काय आहे त्यांनी सांगितलं वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपचिती काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजग्रहात तोरणम विनिर्गम्यताम. साधन पंचकमध्ये सांगितलं. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात हे महत्त्वाची गोष्ट आहे का दररोज वेदाचं अध्ययन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की आपल्याला कुठं वेदाचं अध्ययन करायला वेदाचा अधिकार आहे की नाही, पुन्हा त्याच्या नियमाचं पालन हे आपलं कसं करणार, तर आपल्या दृष्टीनं तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला आम्ही त्याच्या बाला धरिले हाती. किंवा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की हे जे वेद आहेत तरी हे जरी श्रेष्ठ असले तरी हे त्रैवर्णिकांसाठी आहेत. बाकीच्यांच्यावरचं वेद काय वेद संपन्न होय ठाई परितया ऐसा कृपणू आन नाही. वेद हा अत्यंत संपन्न आहे, श्रीमंत आहे, पण फार कंजूस आहे. त्या ऐसा कृपणू त्याच्यासारखा कृपण कोण नाही. कारण का जे कानी लागेला तीही वर्णाच्याची ते तिन्हीच वर्णाच्या कानाला लागलेलं आहे. मग बाकीच्या लोकांना वेदाचं अध्ययन नाही, मग अधिकार नाही, तर आजच्या काळामध्ये लोक वेदाचा अधिकार नसताना आम्हाला का नाही याच्यासाठी भांडतात. परंतु त्यापेक्षा वेदाचा जो अर्थ आहे तो ज्या तुकाराम महाराजांनी जाणला, जे ज्ञानोबारायांनी त्या अर्थाचा अनुभूती घेतली, त्यांनी सांगितलं ते फेडावया ते मज पाहता मागील उणे. वेदाच्या ठिकाणी जी उणीव आहे सगळ्यांना अधिकार दिला नाही ते मज पाहता मागील उणे फेडावया गीतापणे आणि वेदू वेठला भलतेने सेव्य व्हावया. वेद हाच काय झाला सज्ज झाला, वेद असं सज्ज झाला की भलतेने सेवावया. ज्याला वाटेल आपल्या जीवनाचं कल्याण करावं, वेदाने जे कल्याणाचा मार्ग सांगितला तोच मार्ग मला प्राप्त व्हावा आणि त्या मार्गाने वेदाला अभिप्रेत असणारं जे मोक्ष स्वरूप ते त्या सर्व जीवांना प्राप्त व्हावं म्हणून तो वेदच काय झाला गीतेच्या रूपाने आलेला आहे. म्हणजे गीता जी आहे ही जागृत श्रुती आहे. ती तरी काय आहे, वेद ही सौषुप्त श्रुती आहे, पण ही जागृत श्रुती आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला जर दररोज ज्ञानेश्वरीचा गाथेचा संत वाङ्मयाचा अध्ययन हे काय आहे वेदाध्ययनच आहे. म्हणून जर आपण वेदाध्ययन करायचं म्हणजे वेदाध्ययनच पाहिजे, पण वेदाध्ययन करण्याचा अधिकार नसेल तर इतर जे काही स्मृती ग्रंथ आहेत, पुराण आहेत, याचा सर्वांचा सूत्रग्रंथ आहेत, ह्याचा सर्वांचा अधिकार सर्वांना आहे. आणि हे तर काय आपलं संत वाङ्मय जे आहे ते सर्वांसाठी खुलं आहे. तर त्याचा अध्ययन करून जे ज्ञान झालं हे सुद्धा काय आहेत वेदवेत्तेच महापुरुष आहेत. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे वेदवेत्ते महापुरुष आहे. तर त्याचं सांगतात वेदविदा हा यत. वेदविद पुरुष यत म्हणजे ज्याला
अक्षरम वदंती, अक्षर अक्षर असं ज्याला म्हणतात. अक्षर शब्दाचा अर्थ आहे ज्याचं कधी न क्षरती ती अक्षरा, जे कधीच नाश पावत नाही असं त्याला म्हणतात. म्हणजे वेद कोणतं तत्त्व सांगतो किंवा वेदवेत्ते कोणतं तत्त्व सांगतात? अविनाशी तत्त्व सांगतात. आपल्या जीवनामधला एक घटक असा आहे की ज्याचा कधीच विनाश होत नाही. असं जर कोणता घटक असेल तर तो आपला असणारा प्रत्येक आत्मा, आपला आत्मा हा कधीच विनाशाला प्राप्त होत नाही. म्हणून त्याला हे वेदवत्ते लोक अक्षरम वदंती, त्याला अक्षर, अविनाशी ब्रह्म, आत्मा, कधी विनाश न पावणारं असं जे तत्व आहे ते तत्व असं त्याला म्हणतात, अक्षर असं म्हणतात. आणि ते जे अक्षर तत्व आहे ना, जेवढे जे कोणी वैराग्यशील महात्मे आहेत, ज्यांनी ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी, अशा प्रकारचे ज्यांना इहलोकातलं परलोकातलं सर्व सुख स्वतःहून त्यांच्या पुढं आलं तरी ते त्याच्याकडं ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. म्हणून या ठिकाणी राग शब्दाचंच असे व्याख्या केली की ज्याच्यामध्ये ऐहिक किंवा पारत्रिक सुखाविषयी असणारी आसक्ती, त्याला म्हणतात राग. परंतु इथं वितराग हा विगतः राग हा यस्मात, ज्यांच्या अंतकरणामधून इहलोकातलेही भोग नाही परलोकातलेही भोग नाही, तर आपल्याला खरं असणारं शाश्वत अविनाशी असं जे मूलभूत सुख आहे, निर्विषय सुख आहे, ते निरुपाधिक आहे, ते आपलं स्वरूपभूत आहे, असा मूलभूत आनंदाचा स्रोत आहे, असं जे सुख आहे तर वितरागा हा हे वैराग्यशील पुरुषच याची इच्छा करतात. थोडक्यात काय, ज्याच्या अंतकरणात वैराग्य नाही, ज्याला ऐहिक पारलौकिक सुखाची इच्छा आहे आणि त्याला मोक्षाची इच्छा आहे, हे दोन्ही कधी त्याला साध्य होऊ शकणार नाही. संसार परमार्थ संपादीनं दोन्ही आणि एकही निदानी न घडे त्याशी, दोही पेवावरी ठेव जाता हात, होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का आणि शेवटी तो नरका माझी पडे. ह्या अक्षर तत्व जे आहे, जे वेदांताला अभिप्रेत असणारं अक्षर अविनाशी तत्व किंवा मोक्ष, ह्या मोक्षप्राप्तीसाठी यद अक्षरम वेदविदाह वदंती, ज्याला अक्षर असं म्हणतात कोण? शास्त्रवेत्ते त्याला. परंतु जे शास्त्रज्ञान किती असेल आणि वैराग्याचा अभाव असेल तर त्याला ह्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. तिथं जातात कोण? तर वितरागा हा जे यतया, जे वितराग म्हणजे वैराग्य संपन्न किंवा ज्यांच्या अंतकरणात ऐहिक पारलौकिक सुखाची आसक्ती पूर्णपणे निघून गेलेली आहे, निरस्त झालेले आहे, असे जे पुरुष आहेत तर ते यत्विशंती, त्या अविनाशी पदामध्ये काय करतात? प्रवेश करतात. नाम ते त्याची अनुभूती घेतात, साक्षात्कार करतात. म्हणून वैराग्या वाचोनी काही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. देवाने विचारपूर्वक सांगितलेलं आहे की हे जर तत्त्वज्ञान तुम्हाला संपादन करायचं असेल, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान, तर वैराग्या वाचून दुसरा काही पर्याय नाही. वैराग्याला कोणताही पर्याय नाही. मग त्याला काय आहे? तर वैराग्यवान पुरुष जो आहे तोच या अक्षर ब्रह्माच्या स्वरूपाशी एकरूप होतो, प्रवेश करतो, म्हणजे तद्रूपतेला प्राप्त होतो. आणि यत इच्छंता, आणि ज्याच्या इच्छेने म्हणजे काय? ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने. इथं प्राप्ती हा अशा प्रकारच्या पदाचा अध्यार एक गीतार्क प्रकाशिका म्हणून एक नवीन टीका आहे. तर त्या टीकेमध्ये फार सगळ्या टीकांचा परामर्श करून विस्ताराने केलेले आहे. काल परवाच आपल्याकडे आली. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही पदांचा अध्याहार केला तर अर्थ चांगला लागतो. तर इथं असा अर्थ घ्यायचा की यद इच्छंता, ज्याची इच्छा करणारे. म्हणजे काही लोक काय इच्छा करतात परंतु इच्छा केली म्हणजे ते मिळत नाही. व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा केवळ आपल्या ठिकाणी इच्छा झाली म्हणून मिळत नाही. पहिल्यांदा तर काय हे वेदवेत्या पुरुषांच्या द्वारा त्याचं ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झालं म्हणजे जानाती, नंतर मग त्याच्या प्राप्तीची इच्छा होते.
वस्तूचं ज्ञान नसेल तर त्याचा त्याग करायचा किंवा प्राप्ती करण्याची इच्छा संभवण्याचं कारणच नाही. म्हणून हा व्यवहारातलाही प्रकार असाच आहे, परमार्थातलाही प्रकार असाच आहे की पहिल्यांदा आपण संतांच्या संगतीत बसून हे आत्मतत्व काय आहे हे ज्ञान परोक्ष रूपाने जाणून घेतलं पाहिजे. नाही तर का ते ब्रह्म नावाची काय भाजी आणि कशाबरोबर खातात, आत्मा आणि त्या ब्रह्माचा काय संबंध आहे, जीव आणि जगताचं त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय स्थान आहे, ते कसे कल्पित आहेत की सत्य आहेत, ते त्याला द्वैत निर्माण करतात वा नाही, त्या सगळे हिशेब ही सगळी गणितं संत संगतीत समजून घ्यायची. आणि मग आपल्याला त्याला असत्वापादक आवरण दूर झाल्यानंतर आभानापादक आवरण दूर करणं आवश्यक आहे. ते ब्रह्म मीच आहे असा निश्चय झाला पाहिजे, तरच आपल्याला पुढं निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येते. म्हणून यासाठी पहिल्यांदा जाणाती आणि नंतर मग इच्छा होते की हा पदार्थ अनुकूल आहे याची प्राप्ती करावी. आणि मग पुढं सांगितलं येतं ते, आणि त्याच्यानंतर त्याचे काय होतात, त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू होतात. जानाती इच्छते आणि येतते, येततेच होतं नाही तर रूप येतते, प्रयत्न करतो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून इथं त्याच क्रमाने सांगितली विशंती यद्यतयो वितरागाः. जे वैराग्यशील पुरुष आहेत ते ह्या पदामध्ये प्रवेश करू शकतात. कारण या ठिकाणी त्यांनी माऊलींनी सांगितलं वितराग ते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आगव्याची भूमिका सवेच आले. परमार्थामध्ये सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर ते वैराग्य आहे. वैराग्याच्या अभावात पुरुष कर्माचं सकाम कर्माचं सुद्धा नीट अनुष्ठान करू शकणार नाही. जर देह तादात्म्य जास्त असेल ना तर त्याला सकाम कर्मसुद्धा तो व्यवस्थित करणार नाही, निष्काम कर्म तर नाहीच करणार. आणि या ठिकाणी ज्या पुरुषाच्या अंतःकरणात वैराग्य आहे तोच भक्ती करू शकतो, तोच कर्माचं अनुष्ठान यथार्थ रीतीनं करू शकतो, योगाचं अनुष्ठान करू शकतो. तत्त्वज्ञान जे आहे त्या तत्त्वज्ञान ह्याच्या श्रवण मननादी आंतरंग साधनाचं अनुष्ठान तोच करू शकतो. म्हणून वैराग्यरूपी मित्र आपल्याबरोबर असा असला पाहिजे की आघवियाची भूमिका सवेच आले, सगळ्याच भूमिकेमध्ये तो आपल्याबरोबर असला पाहिजे. शिवाय हे जे वैराग्य आहे ह्यासाठी लागणारं वैराग्य हे खरं तर परवैराग्य असं पाहिजे, पण किमान वशिकार संज्ञक वैराग्य तरी पाहिजे. केवळ यतमान एकेंद्रिय आणि काय व्यतिरेक वैराग्य हे याच्यामध्ये पुरं पडत नाही. किमान आपल्याला व्यतिरेक आपलं वशिकार संज्ञक वैराग्य पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण सर्व इंद्रियांचा आणि मनाचा निग्रह करू शकतो. असं वैराग्य असेल तर यदिच्छन्तः त्याच्या इच्छेने, म्हणजे त्याचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने लोक काय काय करतात तर ब्रह्मचर्यम चरंती, या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करतात. म्हणजे ब्रह्मचर्यम चरंती, ब्रह्मचर्याचं अनुष्ठान करतात. म्हणजे ब्रह्मचारी अवस्थेतही राहतात आणि गुरुच्या ग्रही ब्रह्मचर्याचं जे मुख्य कर्तव्य आहे गुरुसेवा, ती गुरुसेवा करतात. गुरुसेवा तद्विधी प्रणिपातेन, त्या ठिकाणी त्याला वंदनपूर्वक त्याच्या ठिकाणी समर्पित होऊन गुरु आज्ञेचं पालन करणं आणि त्याच्यासाठी ह्या ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु ह्या गोष्टीचं देखील ते काय करतात, यदिच्छन्त, ते ब्रह्म आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून ब्रह्मचर्यादी जे काही माऊली पुढं सांगणार आहेत की अशा प्रकारचे हे कठीण व्रतांचं पालन करतात. म्हणजे 8 प्रकारच्या मैथुनाचा परित्याग करून गुरूंच्या ग्रही राहून गुरु आज्ञेनुसार या ठिकाणी विद्याध्ययन करतात किंवा अंतरंग साधनं श्रवण मनन निधिध्यासन यांच्या साह्याने रात्रंदिवस साधना करीत असतात. म्हणून म्हणतात यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती, ज्याच्या इच्छेने ब्रह्मचर्यासारख्या व्रताचं आचरण करतात तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे, ते पद किंवा ती स्थिती काय आहे ते तुला मी संग्रहेन, म्हणजे अत्यंत संक्षेपाने, कारण जास्त विस्ताराने सांगत नाही. भगवान म्हणतात संग्रहेन प्रवक्षे, मी तुला ती थोडक्यात पण प्रकर्षेन, जेणेकरून तुझ्या बुद्धीवर ते आरूढ होईल अशाच प्रकाराने मी तुला, परंतु संक्षेपाने विस्ताराने न सांगता मी तुला सांगणार आहे असं यामध्ये सांगितलं. ह्या श्लोकासंबंधाने भगवान माऊली आता सांगतात सकळ जाणनिया जे लानी, ते जाणीवेची जे खानी, तया ज्ञानियांचे आयनी, जया ते अक्षरू म्हणिपे.
भगवंतांनी सांगितलं का जो योगी पुरुष आहे तर तो योगी पुरुष योगाभ्यासाच्या बळावर तो केवळ परब्रह्म जया परमपुरुषायशे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके. केवळ ज्याला परब्रह्म म्हणतात, परमपुरुष असं म्हणतात, जे माझं निजधाम म्हणजे जे माझं स्वतःचं स्वरूप आहे आणि ते होऊनी ठाके, तो अंतकाली योगाभ्यासाने माझ्या स्वरूपाचं ध्यान करता करता तो ह्या माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. सकळा जाणनिया जे लानी जाणीवेचे जे खानी तया ज्ञानी यांचे आयनी जया ते अक्षर म्हणिपे. आता तो ज्या निजधामाला प्राप्त होतो, ज्या स्वरूपाला प्राप्त होतो, ते स्वरूपाला प्राप्त झालं का सकळ जाणनिया जेवढे जेवढे जाणण्याचे विषय आहेत, म्हणजे शास्त्राच्या द्वारा जे जे म्हणून जाणण्याचे विषय आहेत त्याला जे लानी त्या जेवढी जेवढी स्थानं आहेत त्या स्थानाचे ते काय आहे, लानी म्हणजे त्याचं मुक्कामाचं ठिकाण आहे, अंतिम गंतव्य आहे. म्हणजे त्या स्वरूपात गेल्यानंतर न तस्य प्राणा उत्क्रामंते ना इह एव सम विलियंते. या ठिकाणी आता त्याचे प्राण कुठं लोकांतराला जात नाही, ते ब्रह्मस्वरूपाशीच एकरूप होऊन जातात. आणि त्याच्या पुढं काय आहे, सा काष्टा सा परागती, त्याच्यापेक्षा पुढचा आता प्रवास राहिला नाही. कृतकृत्यता त्याच्यामध्ये प्राप्त होते आणि कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, याला म्हणतात सकळ जाणनिया. आत्तापर्यंत आपण जे काही योगशास्त्राचं जाणलं असेल, भक्तिशास्त्राचं, तत्त्वज्ञानाचं, परंतु एकदा आपण त्या स्वरूपात प्रविष्ट झालो, त्याच्याशी समरस किंवा एकरूप झालो का ह्या सगळ्या ज्ञानांची परिसमाप्ती कुठं झाली, त्याच्यामध्येच झाली. आणि जाणीवेची जे खाणी आणि जी जाणीव काय बोला काय बोला हा सकळ ज्ञाने जेथ मिळवा आली जेथ नाना मता बुझावणी झाली एकमेका शास्त्रांची अनोळख फिटली चुकली ज्ञान जेथ मिळवा आली जे पवित्र म्हणजे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे. आगव्या जाणनियाच्या वाटा तिकडे द्या ते आगव्या जाणनियाच्या वाटा जया गावा येती आ सुभटा वेदाच्या चोटा वेद्य जे म्हणजे. अशा अजून आहेत का काही अशा हे जे आहे वेदाला जे काय सांगायचं तात्पर्यभूत अर्थ, तो अर्थ या ठिकाणी त्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला चालायचं कुठपर्यंत, एखाद्या गावाला पोचण्यापर्यंत. गावाला पोचल्यानंतर पुढं आपण जात नाही, कारण आपलं गंतव्य जे होतं ते. आणि हे सगळ्या वेदाचं जे मंतव्य गंतव्य प्राप्य काय म्हणतात ते सर्व हे परमात्माच आहे. आणि परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालं की आता पुढं कुठे वाटचाल करायची, म्हणजे याचा अर्थ तो मनुष्य कृत्यम कृतम येणं, जे जीवनात करायला पाहिजे होतं ते माझ्याकडून सगळं झालेलं आहे. जे यदिच्छन्तः ब्रह्मचर्यम चरंती, जी इच्छा होती ती इच्छासुद्धा काय झाली, इच्छा केली ते पावलो. त्यामुळं आताची स्थिती काय आहे, काम नाही झालो पाही रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता आमच्या जीवनामध्ये कर्तव्याभावरूप मोक्ष आम्हाला प्राप्त झालेला आहे. मोक्षाची कामना राहिली नाही, कारण का तो मोक्ष मला प्राप्तच आहे. त्यामुळं या जगताच्या किंवा दुःखाच्या निवृत्तीची तरी कामना राहिली का, नाही, कारण मला दुःख माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्त आहे आणि सुख हे माझं स्वरूप आहे असा त्याचा निश्चय झाल्यावर सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करील का, दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करील का, बंधाचा निवारण करायचं आहे का, मोक्षाची प्राप्ती करायची आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी जे करायला पाहिजे होतं त्या कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की सकळा जाणनिया जे लानी आणि जाणीवेची जे खाणी. इतर जे जाणीवेची खाणी म्हणजे ज्ञानाची ती काय आहे, खाण आहे. खरी ज्ञानाची खाण कोणते, ज्ञानरूप ब्रह्म. ज्ञानरूप ब्रह्म ही सगळ्या ज्ञानाची खाण आहे. का जेवढी जेवढी ज्ञान आहेत ना त्या ज्ञानाचं मूलभूत स्रोत कोण आहे, हे असणारं आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे. ज्ञानरूप आत्मा हा सगळ्या ज्ञानांचं काय आहे, अधिष्ठान आहे. त्या ज्ञानावरच वेगवेगळ्या उपाधीच्या द्वारा ते ज्ञानच वेगवेगळ्या रीतीनं विलसत असतं. म्हणून आणि त्याचं जे विलसन आहे ते सगळं उपाधीच्या माध्यमातून असल्यामुळं ती सगळी ज्ञानं जी आहेत ती ज्ञानं अपूर्ण आहेत. कारण त्यांना उपाधीचा ओपसरा
किंवा उपाधीचा आश्रय केल्याशिवाय त्या ज्ञानांची अभिव्यक्ती नाही. पण हे कधीही अभिव्यक्त न होता यत साक्षात अपरोक्षात स्वयंप्रकाश रूपाने स्वतःसिद्ध रूपाने हे ब्रह्म जे आहे ते काय नित्य सर्वत्र विद्यमान आहे. देश काळ वस्तूचा कोणताही परिच्छेद त्याला नाही. म्हणून त्याच असणाऱ्या अखंड ज्ञानाच्या अधिष्ठानावरच सगळी ही इतर ज्ञान, हे घटज्ञान पटज्ञान यांचं सुद्धा अधिष्ठान कोण आहे? आणि त्या घटज्ञान पटज्ञानाच्या अभावाचं अधिष्ठान कोण आहे? तोच आहे. म्हणून त्या म्हणतात ना की आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात सगळ्या जाणीवेची जे खाणी. आता आपण जर हे घटज्ञान पटज्ञान ज्याला आपण म्हणतो तुलाज्ञान, हे तुलाज्ञान आणि मूलाज्ञान आहे. तर तुलाज्ञान एक आहे का अनेक आहेत? तुला अज्ञान अनेक आहे. जर एखाद्या मनुष्य इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळवलं तर डॉक्टरीचं त्याला नसणार आहे, डॉक्टरीचं मिळवलं तर इंजिनिअरिंगचं नसेल, दोन मिळवली तर तिसरं एखादं शिल्पकलेचं नसणार. कुठंतरी ह्या सगळ्या याच्यामध्ये किती विद्वान तुमच्यासमोर आला तर ते आपले होते ना श्रीकांत जिचकर म्हणून मंत्री होते. त्यांनी काहीतरी 26 पदव्या मिळवल्या होत्या, 26 ग्रॅज्युएशन त्यांच्याजवळ होती. म्हणजे 26 शाखात त्यांचं विज्ञानाच्या किंवा साहित्याच्या 26 शाखामध्ये त्यांनी प्रत्येकात पदवी मिळवली होती. तरीसुद्धा त्यांना जर कोणी म्हटलं काय अमकं तुम्हाला ज्ञान आहे का, तर ते कुठंतरी काय म्हटले असते, हे मला माहीत नाही. त्यांना जर एखाद्या आदिवासी एखाद्या वैद्याने जरी विचारलं असतं की तुम्हाला या वनस्पती कशावर चालते माहीत आहे का, ते म्हटले असते मला हे माहीत नाही. म्हणजे तुला अज्ञान जी आहे ती अनेक असतात. एक सारिता तो पुढे उभे, एक अज्ञान बाजूला केलं तर दुसरं अज्ञान राहणार. पण जर मूल अज्ञान जे आहे आत्मस्वरूपाचं ते जर आपण दूर केलं तर काय होईल? हस्तिपदे सर्व पदम निमग्नम. त्यांनी एकेन विज्ञातेनं सर्वम विज्ञातम भवती. एका परमात्म्याला जाणलं का सर्वच जाणले. एका माणसाने मागितले 10 रुपये आणि त्यांनी त्याला दिले 100 रुपये. तर म्हणलं 100 रुपये कशाला, मला 10 रुपयाची नोट पाहिजे होती. अरे 100 रुपयात 10 रुपये आलेच की नाही? हस्तिपदे सर्वपदम निमग्नम किंवा 150 100मध्ये 50 आलाच का नाही? त्याप्रमाणे एकदाच हे मूळ अविद्या निवृत्त झाली की सगळीच निवृत्त झाली. तुम्ही म्हणाल की ही बाकीची जी ज्ञान आहे ही होतात काय? त्यांनी ती व्हायला नाही. ती बाकीची अज्ञान आहे ना, ते अज्ञानाच्याच कक्षेत असल्यामुळं आणि ती परमपुरुषार्थाचा विषय नसल्यामुळं त्यांचं कौतुकच नाही. आमचा विषय काय आहे की सगळ्या दुःखाचं मूळ असणारं जे जन्ममरण परंपरा ही जाईल. ती मूळ तुला अज्ञानं जरी राहिली तर ते काय होईल? फार तर त्या लोकांना ज्यांना तुला अज्ञानं दूर झाले ते काय करतात, फक्त दुपारची भ्रांती जाते त्यांना, पण मूळ अज्ञान गेलं नाही तर दुःखाचं मूळ बीजरूप अज्ञान तसंच असल्यामुळं दुःखाचं बीज तसंच्या तसंच आहे. परंतु ज्याचं मूळ अज्ञान नष्ट झालं त्या पुरुषाला या ठिकाणी हे जरी तुला अज्ञान राहिलं हे कुठपर्यंत राहणार आहे? देहाचं प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत. आणि ते पण त्या तो काय उपाशीच राहणार आहे का? अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा अधीन, त्याचं पण त्याला आणि त्याच्यात तो भक्त असला तर त्याच्या उत्तीर्णत्वा काय तया ते ऋणवयी पण देखोने अंगी तयाच्या उत्तीर्णत्व मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची आत्मत्यागी परिचर्या करी. त्याचं सर्व काही होऊ शकतं. म्हणून आपण कीर्तनात ऐकतो की हे जे ज्ञान आहे, स्वामी महाराज सांगायचे की एक नावेमधून प्रवास करीत होते 3 जण मित्र आणि तो नावाडी होता. त्यांनी त्याला विचारलं, त्याच्यातला होता एक प्राध्यापक, एक होता डॉक्टर, एक होता इंजिनियर. त्यांनी विचारलं की तू काय शिकला? ते म्हणलं शिकणं वगैरे माहीत नाही मला काही, मी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही. बरं तुला काही वैद्यकीचं माहीत आहे का? ते म्हणलं काही नाही. तुझा 25% जन्म फुकट गेला. एकाला विचारलं इंजिनियर तुला माहीत आहे? तर म्हणलं मला काहीच माहीत नाही. ते म्हणले तुझा 50% मिथ्या गेला. ते म्हणले ज्ञान तुला इतिहास भूगोल काय असतं कळतं का? प्राध्यापकाने विचारलं. त्यांनी सांगितलं मला ते माहीत नाही. 75% जीवन तुमचं फुकट गेलं म्हणे. आणि त्यांनी ऐकून घेतलं. तेवढ्यात त्या समुद्रात काय झाल्या, लाटा उसळल्या. आणि मग लाटा उसळल्यावर त्यांनी सांगितलं आता हे फार दुर्धर प्रसंग आलेला आहे, तुम्हाला पोहता येतं का? म्हणे पोहता येत नाही. म्हणे माझं 75% गेलं पण तुमचं 100% गेलं. आता संपूर्ण जीवन तुमचं फुकट गेलं. म्हणजे आपण पहिल्यांदा हे तूल अज्ञानाचा प्रयत्न करणं म्हणजे फक्त दुपारची भ्रांती. कोणता किती मोठा झाला
तरी तो काय एक शेर अन्ना चाड येर वावगी बडबड. आणि ज्या पुरुषाला अज्ञान नष्ट झालं त्याचं काय झालं, सर्वच नष्ट झालं. त्याचा अनर्थ कुठपर्यंत, फक्त देह आहे तोपर्यंत तुम्हालाही तो त्याच्या ठिकाणी सुखदुःख किंवा त्याचे काही व्यवहार दिसतील, परंतु खऱ्या रीतीने तो काय झाला आहे, ज्ञान समकालातच मुक्त झालेला पुरुष आहे. आणि हे अध्यात्माचं सर्वात मोठं ऐश्वर आहे की त्याच्यासाठी तर हे सगळे लोक करतात. सकळा जाणणे या जे लानी आणि जाणीवेची जी खाणी. खरी ज्ञानाची खाण कोणती आहे, स्वरूपभूत असणारं ज्ञान किंवा परमात्मा, ज्ञानरूप परमात्मा. आणि तया ज्ञानी यांची आयनी आणि जी ब्रह्मज्ञानाची खाण आहे, असे जे ज्ञानी पुरुष आहे म्हणजे जे स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, असे ज्ञानी यांच्या आयनी, त्या ज्ञानी पुरुषांच्या आयनी म्हणजे बुद्धीनं त्या ठिकाणी काय म्हणले, जया ते अक्षर म्हणवे. ज्या तत्वाचं आम्ही तुम्हाला वर्णन करत असतो त्या तत्वाला त्यांनी अक्षर असं म्हटलेलं आहे. कधीही विनाश न पावणारं तत्व, त्या परमात्मा तत्वाला अक्षर या शब्दाचा त्यांनी प्रयोग केलेला आहे. ते आहे कसं, तर चंड वातेही न मोडे ते गगनचिकी पुढे, वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. काय वाटलं तर लगेच बोला. ते तत्व कसं आहे, चंडवात म्हणजे प्रचंड सोसाट्याचा वारा वाहू लागला तरी न मोडे, तरी त्याला काही चळढळ होत नाही, ते मोडून जात नाही. प्रचंड केवढाही सोसाट्याचा वारा आला तरी ज्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं कोणतंही सांगा बरं. ते गगनचिकी पुढे, ते आहे कोण, आकाश. वारा किती आकाशात व्हायला केवढाही सोसाट्याचा तरी जे मोडत नाही असं कोण आहे, गगन, म्हणजे असं आहे आकाश. आता तुम्ही म्हणले नाही, परंतु असं आहे की त्या ठिकाणी जर थोडेसेच मेघ आले, कोणते, वाचोनी जरी होईल मेवढे. या ठिकाणी मेवढे म्हणजे काय, एखादा ढगाचा तुकडा आणि तोही हलका, पाण्याने पूर्ण भरलेला नाही, असा जर असला आणि वारा जर जोराचा व्हायला लागला तर ते काय होईल, त्या ठिकाणी तो कुठल्या कोटा होता याच्यामध्ये वर्णन केले मागं 5व्या अध्याय श्लोक गेला का, 6व्या अध्यायामध्ये. हा आकाळे आभाळ अळूमाळू सपातळ, विपय आले केवळ वशे ना वर्षे, त्याच्यात वर्षावय होत नाही आणि आकाशामध्ये टिकतही नाही. याचा अर्थ फक्त जर आकाशच एक असं तत्व आहे की किती सोसाट्याचा वारा आला तरी त्याला काही होत नाही. पण ढग हे परिचिन्न आहे, व्यापक आकाशात थोडंसं आलेला तुकडा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगायचं, सर्व जे आहे ना, मनुष्याला परिच्छिन्नतेमध्ये सर्व प्रकारचं दुःख आहे, परिच्छिन्न. आणि जे व्यापक आहे ना, ते व्यापकच अढळ, अभंग, अखंड, अविच्छिन्न अशा स्वरूपाचं आहे. तेव्हा या ठिकाणी असं एक फक्त आत्मतत्वच आहे की त्याच्यावर कशाचाच परिणाम होणार नाही. हे आकाशाचं उदाहरण का देतात, अद्वैत मकरंदामध्ये सांगितलेले. आकाशाच्या संबंधाने वास्तविक आहे, चांगलं पहा. आपल्या नेहमी आपण काय म्हणतो, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. स्वप्नात ताण लागली तर स्वप्नातलंच पाणी लागतं, जागृती ताण लागली तर स्वप्नातला जलाशय काय उपयोगाचा होत नाही. आणि हे आपण एकदम तावातावाने सांगतो की कारण काय आहे, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. आता आकाशाची सत्ता कोणती, व्यावहारिक आहे की नाही. आत्म्यापासून अविद्येच्या द्वारा पहिलं कार्य आकाश आहे. त्या आकाशाच्या नंतर मग वायू वगैरे हे सर्व आहे. परंतु आकाशापासून काय आत्मना आकाशात संभूत आकाशात वायू, वायोरग्नेर, अग्नेरापा, अद्भ्या पृथ्वी, ही सगळी नंतर ही सगळी ब्रह्मांड. ह्याच्या सगळ्यांच्यात काय आहे, सगळ्यांच्यामध्ये ही एकमेक ही जी भूतं आहेत, हीच सगळ्या भूतांचं पंचीकरण होऊन हे सर्व झालेलं आहे. परंतु सगळ्यांची सत्ता व्यावहारिक आहे का नाही, बरोबर ना. मग आता समान सत्तेत साधक व्यवहार होतो आणि बाधक व्यवहार व्हायला समान सत्ता पाहिजे. आता काय, आकाशाची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक. आणि पृथ्वीच्या यांची सत्ता कोणती, काय माझं सांगण्यात काही चुकलं नाही ना, तर त्याच्यामध्ये समान सत्तेत आहे. आता साधक बाधक व्यवहार व्हायला पाहिजे का नाही. मग आकाशामध्ये जर वारा जोराने सोसाट्याचा व्हायला तर आकाश मोडून जायला पाहिजे की नाही, पण मोडतंय का. मग समान सत्तेतल्या असणाऱ्या आकाशावर बरं किती तुम्ही म्हटले आकाशाला मलिन करायचं, धूळ फेकली तर आकाश मलिन होतं का, फेकणाऱ्याचे हात मलिन होतात. त्याला भिजवायला गेलं तर आकाश भिजतंय का, जलमहाभूताचा परिणाम होतो का, अग्नीनं जळतंय का, वायूनं वाहतंय का, काहीच होत नाही. मग जर समान सत्तेतल्या असणाऱ्या आकाशावर देखील त्याच्या सत्तेतल्या 4 भूतांचा काहीच परिणाम होत नाही, तर हे तर चिदाकाश आत्मा आहे, त्याच्यावर कशाचा परिणाम होईल. इथं तर काही नाही.
समान सत्ता नाही, विषम सत्ता आहे. आत्म्याची सत्ता पारमार्थिक आहे आणि या सर्वांची सत्ता व्यावहारिक आहे किंवा म्हटलं तर प्रातिभाषिक सत्ता आहे. याने त्याला काय होणार आहे? अर्थात काहीच होणार नाही. मग म्हणतात चंडवातेही न मोडे ते गगनचिकी पुढे वाचुनी जरी होईल मेहुडे. म्हणजे छोटासा मेवढा म्हणजे छोटासा असणारा मेघ, तो जर असला तर कैचे उरेल? तो त्याच्यापुढे शिल्लक तरी राहील का? अर्थात राहणार नाही. तेवी जाणनिया जे आकळले ते जाणीवलेपणेची उमानले मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजे. माऊली ना हे अशा प्रकाराने वेदांताचं सुलभीकरण करून सांगतात. तुम्हाला परिभाषात माहीत पाहिजे असं काही नाही. आता हे अद्वैत मकरंदातली प्रक्रिया सहज इथं येते का नाही? त्याला कैमुत्तिक न्यायाने जर ह्या भौतिक आकाशाला काही पंचभूतांनी होत नाही तर हे जे चिदाकाश आहे त्या चिदाकाशाला ह्या पंचभूतातल्या कोणत्या विकाराने काय होईल? अर्थात होणार नाही. तसंच सांगतात जाणनिया जे आकळले. आणि ते म्हणतात जे जाणण्याला आकळलं म्हणजे जे जाणीवेचा विषय झालं, म्हणजे जे अंतकरण वृत्तीला जे विषय झालं. जाणनिया जे आकळ, मला हे कळलं का? कळलं नाही, कळले. असं म्हणतात कळले, अगदी आम्हाला चांगलं कळलं असं ना. कशाला कळलं? तुम्हाला वृत्तीला विषय होऊन कळलं. असं जर असेल तर ते म्हणतात वृत्तीला कळलं ना, मग तुम्हाला कळलंच नाही. परमात्म तत्व जे आहे ते काय त्या यस्या मतम तस्य मतम आणि मतम यस्य न वेदसहा. उपनिषद सांगतात जो म्हणतो ना मला कळलं त्याला कळलंच नाही, आणि जो म्हणतो का मला कळण्याचा विषयच होत नाही परमात्मा, आता तुला खरं कळलं. अजूनही काय ओवी जाणीव करी तो नेणे आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. जो म्हणतो की मला परमात्म तत्व कळलं. म्हणून कधी माणसाने अखंडानंद स्वामी म्हणतात की कोणी विचारलं, फार अगदी मुमुक्षूची बैठक असो किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाने मुमुक्षूला विचारू किंवा मुक्ताला विचारू, तर त्याला जर विचारलं तुला ब्रह्मज्ञान झाले का, तर त्यांनी कधी म्हणू नये का मला ब्रह्मज्ञान झालं. मग तू केलं काय आळंदीला येऊन इतके दिवस? असं जर कोण म्हणतील ऐके नाही, मग त्यांना म्हणायचं मी ब्रह्म आहे. कारण काय? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. स्वामी महाराज सांगायचे वास्तविक असे अर्थ घेता येईल ना, जर भगवंतांनी कृपा केली तरच हे ब्रह्मज्ञान होतं. पण हा अर्थ जर म्हटलं तर ज्ञानोबाराय लगेच आपल्याला सांगतील की या ठिकाणी जाणणे जे आकळले आणि ते जाणीवपणेची उमाले. याचा अर्थ तुम्हाला काय झालं? ते वृत्तीच्या आटोक्यात आला तुमचा परमात्मा, तुमचं ब्रह्मवृत्तीला ज्ञेय झालं. आणि जेवढं जेवढं ज्ञेय आहे तेवढं दृश्य आहे, ते जड आहे, ते परिच्छिन्न आहे. आणि त्याच्या प्राप्तीत पुरुषार्थ काय? त्याचं ज्ञान करून काय पुरुषार्थ आहे? इतकंच नाही म्हणलं तर चालेल का? घटपटाच्या ज्ञानामध्ये जेवढी पुरुषार्थाची आसिद्धी आहे तेवढीच अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्ती ज्ञानामध्ये पुरुषार्थाची काय आहे? आसिद्धी आहे. खरं जर पाहिलं असं काय म्हणायला हरकत नाही का? भीती वाटते काही? का हेच खरं आहे? हेच खरं आहे की नाही? त्यामुळे ते माऊली काय म्हणतील जाणीवलेपणेची उमानले. मग त्याच्यासाठी काय म्हणायचं? तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ असा नाही करायचा की तरीच भगवंताच्या कृपेने ब्रह्माचं ज्ञान होत नाही, ज्ञानच ब्रह्म होतं. तरीचं हे ज्ञान ब्रह्म होय, याला म्हणायची खरी भगवंताची काय झाली? कृपा झाली. आणि इथं सांगतात जाणनिया जे आकळले ते जाणीवलेपणेची उमानले. याचा अर्थ जाणीव रूपाने ते उमानलं म्हणजे ते तुम्ही मोजलं. याचा अर्थ ते काय झालं? तुमच्या आटकळीत आलं, मोजण्यात आलं. याचा अर्थ त्याचा परिच्छिन्नता असल्याशिवाय ते वृत्तीज्ञानाचा विषय झाला का? उपाधी असल्याशिवाय ते परिच्छिन्नतेचं आपलं ज्ञानाचा विषय झाला का? किंवा त्याला विशेषण तरी केल्याशिवाय ते ज्ञानाचा विषय झाला का? ऐक नाही. अर्थात या ठिकाणी तो परमात्मा निरुपाधिक असताना, निर्विशेष असताना, वृत्तीला, इंद्रियांना, मनबुद्धी, वाणीला अगोचर असताना तो तुम्हाला आकळला म्हणता, असं म्हणता. याचाच अर्थ काय झालं? तुम्ही त्याला जाणीवेच्या स्तरावर जाणलेला आहे. म्हणजे यदी मन्यसे सुवेद येते. जर तू मानत असेल की मी चांगल्या प्रकाराने जाणलं तर तुझं जे जाणणं आहे ते काय आहे? अल्प आहे किंवा त्रुटीपूर्ण अशा प्रकारचं आहे. आणि तू जर म्हणत असेल की मी काही जाणलं नाही, जाणीवेच्या कक्षेत काय आलं
नाही. म्हणजे का नाही आलं? येईलच कसं? त्याला ज्ञानांतरा अभावात अज्ञेय हा, तिथं जाणणारा दुसरा ज्ञाता नाही, बरोबर ना, आणि दुसरं ज्ञान नाही, म्हणून मी जाणू शकलो नाही. तर आता सुवेद तू चांगल्या प्रकाराने जाणलं असं त्याचा अर्थ आहे. म्हणून सांगतात की वाचूनी काय नेनवेची, आणि तू जर म्हणशील का मी जाणलं नाही तर म्हणितले अक्षर सहजे, जे जाणलं नाही ना ते तत्व का येत अपरोक्षात, जे अपरोक्ष रूप असतं ते अपरोक्षाचा विषय होत नाही, त्यामुळं मी जाणू शकलो नाही. काहीच खरं जाणणं आहे. म्हणून म्हणतात नेनवेची, परमात्म्याला विषयत्वाने मी जाणू शकत नाही. आत्मत्वाने जाणतो तेव्हा आत्म्याहून भिन्न, त्याच्याहून भिन्न राहत नाही. मग सांगल कोण? सांगायला कोण राहतं? की या ठिकाणी काय मीठ, जसं काय मिठे सिंधुत्वाचा अमृतानुभवातली होई ना, सांडोनी मी पणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवढी अहम देवनी शंभू शांभवी झालो. या ठिकाणी मीठ समुद्राच्या तळाचा शोध घ्यायला गेला तर ते काय झालं? समुद्र रूपच होऊन गेलं. तसा मी जो अहम आहे तो देऊन काय झालो? मी शंभूचं ज्ञान केलं नाही, शंभू शांभवी झालो. बरोबर ना? नुसता शंभूच झालो नाही म्हटलं, किती परिपूर्ण माऊलींनी लिहिलंय. शंभू झालो म्हणलं तर काही विशेषता नव्हती, आहे की नाही? ज्याला तुम्ही प्रकृती कार्य म्हणता ते शांभवी सुद्धा कोण झालोय? मीच झालो. का शांभवी मीच आहे आणि शंभवी मीच आहे. ज्या अर्थी मला अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्या अर्थी मत परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्या वाचून दुसरा पदार्थच नाही. आदिभूतम क्षरोभावा, मी जरी तुम्हाला म्हणत असलं तो क्षरोभावा आपी आधी यज्ञ अहम एव अस्मी, आहे का नाही? तो सुद्धा कोण आहे? मीच आहे असं सांगतात. लवण पाणी आता थावं, माझी रिगोनी गेला पाहो, तर तेच नाही. काय माप घेऊ जळाचे, तो मिठाचा खडा म्हणला समुद्र किती खोल आहे, तो गेला तो काय झाला? सिंधू झाला. तोच समुद्र रूप झाला. आता समुद्राची खोली घ्यायला तोच राहिला नाही तर कोणाचं माप घेईल? म्हणून तो काय म्हणायला लागतो? ने नवेची, हे काय मला कळत नाही. हे वृत्ती ज्ञानाला कायमचं अविषय आहे असं म्हणेल तर तेच त्याला, त्या पदाला काय म्हणतात? त्या पदाला म्हणतात अक्षर म्हणिपे. ह्या अक्षर असं म्हणतात. म्हणून वेदविद नर म्हणती तया ते अक्षर, जे प्रकृतीशी परमात्मरूप. म्हणून वेदविद नर, वेदवेत्ते, वेदाचं ज्यांना यथार्थ ज्ञान झालेलं आहे ते तया ते अक्षर म्हणती, त्याला ते अक्षर असं म्हणतात. इथं वेदविद शब्दाने खरं म्हणजे वेदांतविदच म्हणायचं का? जे वेद काय कर्मकांडाचा हा विषय नाही, उपासना कांडाचा विषय नाही, ऐक ना. अक्षर तत्व जे आहे ते तर विशिष्टाला अक्षर म्हणतात, आहे की नाही? ते विशिष्टाला अक्षर म्हणतात. इथं ज्ञानोबरायाने जे तत्व सांगितलं ते विशिष्ट आहे का निर्विशिष्ट आहे? निर्विशिष्ट आहे, निरुपाधिक आहे, केवल आहे, निरपेक्ष आहे. अशा प्रकारचं जे तत्व आहे त्याला मनोनी वेदविदनर म्हणती तया ते अक्षर, जे प्रकृतीशी परमात्मरूप. म्हणून वेदवेत्ते लोक जे आहे, वेदविद नर, वेदाचे ज्ञाते पुरुष, याला अक्षर म्हणती. त्या तत्वाला काय म्हणतात? अक्षर असं म्हणतात. ते अक्षर आहे कसं? जे प्रकृतीशी जे प्रकृतीच्या काय आहे? प्रकृतीच्या अतीत, प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणजे याचा अर्थ प्रकृतीशी त्याचा काही संबंध नाही, प्रकृती किंवा प्रकृती कार्याच्या ते अतीत आहे. आणि असं त्यालाच काय म्हणतात? असं जे असणारं परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला हे वेदवेत्ते, शास्त्रवेत्ते त्याला अक्षर असं म्हणतात. आणि सर्वे वेदाः यत् पदमामनन्ति, इतक्या मागून ऐकूयात. सर्वाणि भूतानि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि तद ओम इति ना. आणि ते त्याला ओम इत्ते तद, त्याला ओम असं म्हणतात. आता तोच प्रकार इथून पुढे सांगतात. हे कठोपनिषदातलं आहे का? कठोपनिषदामधला मंत्र आहे. आणि हा सगळा अध्याय आहे ना,
संपूर्ण अध्याय हा सगळं उपनिषदालाच अनुसरणार आहे. संपूर्ण छांदोग्य, बृहदारण्यक, मुंडक, आता कठ अशा सगळ्या श्रुती, त्या श्रुतीचाच अनुवाद या ठिकाणी ह्या श्लोकांनी केला आहे. फक्त आता कोणत्या श्रुती आलेली आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ही श्रुती आहे. तर ही श्रुती सांगते की म्हणून वेदविद नर म्हणती तयाशे अक्षर जे प्रकृतीशी परमात्म रूप. आता हे जे अक्षर तत्व आहे तर ते परमात्म रूप आहे असं सांगतात. मग आता काय आहे, ज्या लोकांनी वेदाचं ज्ञान झालेलं आहे तर त्या लोकांना ते जर विरक्त असतील तर त्यांना मरणाच्या वेळेला कशा प्रकारे ते मरणाला सामोरे जातात, म्हणजे शास्त्राचं अध्ययन केलेले, शास्त्र हृदयाचं ज्यांना यथार्थ ज्ञान झालेलं आहे, अभिप्राय तात्पर्याचं ग्रहण झालेलं आहे, अशा पुरुष. पण ते कसे असले पाहिजे, मात्र विरक्त. कारण काय सांगितलेलं आहे, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती. आणखीन काय सांगितलं, यद्यतयो वीतरागः वेशंती. म्हणजे वैराग्य संपन्न पुरुष, शास्त्रज्ञ पुरुष ह्या तत्वाला जाऊ शकतात, किंवा ज्यांनी अशा कठीण अशा प्रकारचं व्रतवैकल्य मोक्षासाठी केलेले आहेत, असे जे पुरुष आहेत ते पुरुष कशा प्रकारे मरणाला सामोरं जातात हे इथून पुढं सांगणार आहेत. म्हणजे आता आणि विषयाचे विष उल्लंघुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी. राहिलेला विषय दुपारी. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.